आज आम्ही नारी शक्ती वंदन हे जे बिल आहे हे येत्या 18 एप्रिलला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आपल्या संसदेमध्ये पारित करणार आहेत। आणि हे बिल असं आहे की आजपर्यंत जे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे या ठिकाणी महिलांचं आरक्षण दिसलं आणि महिला निवडून आलेल्या दिसल्या, पण हा जो विषय आहे हा देश पातळीवर राबवायचा आहे। आता या 33% आरक्षणाने आपल्याला संसदेमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला बसलेल्या दिसतील। आता प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये आपल्याला आमदार खासदार महिला दिसतील। आणि आता असं आहे की ज्या ठिकाणी महिलेसाठी सीट सुटलं आहे तिथे महिलाच उभी राहील। आणि कसं आहे, घरातल्या सगळ्या निर्णयामध्ये महिला सहभागी असते, पण देशाचे जे निर्णय मोठमोठे होतात त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा जर एक महिला सहभागी असेल तर देशाच्या निर्णयामध्ये नक्कीच फरक पडू शकतो। कारण महिलांची नारीची दृष्टी ही खूप मोठी ब्रॉड आहे आणि त्याचा फरक नक्कीच या सगळ्या निर्णयावर पडणार आहे। नमस्कार, मी डॉक्टर यास्मीन शेख। सर्वप्रथम मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे मी अभिनंदन करते की त्यांनी सुरुवातीपासूनच महिलांच्या विकासासाठी जे पाऊल उचललेलं आहे तर ते खूपच म्हणजे उल्लेखनीय आहे। आणि मला तर असं वाटतं की मी एक मुस्लिम साधारण महिला असूनही मी त्यांच्या विषयी जे बोलू इच्छिते तर त्यांनी मुस्लिम महिलांचा विचार केलेला आहे, तळागाळातील सर्वच महिलांचा विचार केलेला आहे। आणि आज आम्ही जी काही रॅली काढत आहे महिला म्हणजे वंदन रॅली, ही महिलांचा जो गौरव ते करत आहेत। आणि आता 18 एप्रिल या तारखेला त्यांनी जे बिल पारित केलेलं आहे 33% लोकसभा आणि विधानसभामध्ये महिलांना आरक्षण, त्यामुळे काय होईल की या आरक्षणामुळे महिला राजकारणामध्ये सक्रिय होतील। कारण की महिलांचा राजकारणामध्ये अतिशय कमी असा सहभाग आहे, परंतु माननीय पंतप्रधान यांनी हा जो योग्य निर्णय घेतलेला आहे तो आमच्या महिलांसाठी खरंच खूपच चांगला निर्णय आहे। कारण की आम्ही आता आमचा विकास जो आहे तो पूर्णपणे करू शकतो आणि म्हणूनच आम्ही त्यांना धन्यवाद देतो। आणि आज जी आम्ही रॅली काढत आहोत तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त महिला सहभागी होतील आणि जास्तीत जास्त महिलांनी त्यांनी जी काही म्हणजे आमच्यासाठी आतापर्यंत केलेले जे कार्य आहे, आमच्यासाठी ज्या योजना राबवलेल्या आहेत त्याच्यामध्ये 100% सक्रिय सहभाग घेतील असा माझा उद्देश आहे, आमच्या महिला मोर्चाचा उद्देश आहे आणि आम्ही तो पूर्ण करू। आणि माननीय पंतप्रधानांचं खरंच मी धन्यवाद व्यक्त करते। धन्यवाद।